नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 15.3 मधील एक्झाम्पल्स बघणार आहोत. क्वेश्चन 1. द रेशो ऑफ द मेजर्स ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल इज 2:3. विच ऑफ द फॉलोइंग विल बी द मेजर ऑफ दोज अँगल्स. म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलेटरचे जे अपोजिट अँगल्स आहेत त्यांचा रेशो काय 2:3. मग ते याच्यापैकी कोणते असू शकतात. आता याचा प्रत्येकाचा आपण काय करूयात, रेशो काढूयात आणि त्याचा लोएस्ट फॉर्म काढूयात. 60:120चा रेशो 60:120 याचा लोएस्ट फॉर्म काढला, हे कॅन्सल केलं. मग 6ने डिवाइड केलं, 6 1 जा 6, 6 2 जा 12, आला 1:2 म्हणजे हा अँगल ते असणार नाहीत. दुसरं 72:108 हा रेशो बघूया, त्याचा लोएस्ट फॉर्म किती येतो. आता 72 आणि 100 हे कशाने डिव्हिजिबल आहेत, कशाच्या टेबल्समध्ये येतात 12च्या. याला 12ने डिवाइड केलं, 12 6 जा 72:2 अँड 12 9 जा 108, 12 9 जा 108. आता परत त्याचा आणखी लोएस्ट फॉर्म आपल्याला करता येतो. हे कशाने डिव्हिजिबल आहेत तर दोन्ही 3ने. 3 1 जा 3, 3 2 जा 6 अँड 3 3 जा 9, 2:3. ते कोणते अँगल्स असतील, 72 and 108. Question number 2. The side of a right angle triangle forming the right angles are 5 cm and 12 cm respectively. Find the radius of the circumcircle of the triangle. आता याची माहितीवरून कशी फिगर एक काढता येईल, रफली सर्कल आणि त्याचा हा ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलचे तिन्ही व्हर्टेक्स कुठे आले पाहिजेत, सर्कलवर आले पाहिजेत. आणि हा कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे हा काय इथं राईट अँगल. आणि इथं काय, द साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल फॉर्मिंग द राईट अँगल, म्हणजे राईट अँगल फॉर्म करणारे साईड 5 cm अँड 12 cm, म्हणजे 5 cm असेल आणि 12 cm आहे. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. आता रेडियस काढायची आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं, ही जी हायपोटेनिस आलेली आहे, हा हायपोटेनस ही 90 डिग्री आहे. याचा अर्थ काय होतो की हा जो भाग आहे, म्हणजे ही जी हायपोटेनस येते हीच काय आहे, डायमीटर ऑफ द सर्कल. कारण हा याच्यामध्ये इन्स्क्राईब आहे आणि हा 90 म्हणजे हा किती असेल, 180. 180 म्हणजे हे काय झालं, सेमी सर्कल. म्हणजे ही जी सेगमेंट असेल ही हायपोटेनियस, इट इज द डायमीटर ऑफ द सर्कल. आता हा 5 आहे, हे 12 आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये 5 12 आणि पुढे काय त्याचं ट्रिपलेट काय 13, म्हणजे ही जे हायपोटेनिस असेल ही किती असेल 13. आता ही हायपोटेनिसच काय आहे, डायमीटर. म्हणजे डायमीटर किती आहे 13. मग रेडियस किती येईल, डायमीटर डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू 13 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू 6.5. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3. In the figure, segment AB is the diameter. AB ही डायमीटर आहे. मेजर ऑफ अँगल CAB, CAB 50 डिग्री आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CDA. आणि कशाचं काढायचं आपल्याला, CDA याचं आपल्याला मेजरमेंट काढायचं आहे. आता फिगरमध्ये बघा, आता हा जो आहे अँगल CAB, तो ही जी आर्क आहे याच्यामध्ये हा इन्स्क्राईब अँगल ऑफ दिस आर्क BXC. मग हा जर A50 असेल तर ह्या BXCचं मेजरमेंट किती असेल, 50 × 2 म्हणजे हे किती असेल 100. किती असेल 100. आता हा जो आहे हा सेमी सर्कल आहे आणि सेमी सर्कलचं मेजरमेंट किती असतं 180. त्यातून हा एवढा 100 असेल तर हा जो आहे AYC हा किती असेल, मग 100 180 मायनस 100 म्हणजे हा किती असेल 80. किती असेल 80. आता हा जो अँगल आहे CDA, आपल्याला कशाचं मेजरमेंट काढायचं आहे, मेजरमेंट अँगल CDA इक्वल्स टू, आणि हा अँगल या आर्कमध्ये इन्स्क्राईब्ड आहे, ह्या आर्कमध्ये. त्याचं मेजरमेंट किती असेल, हाफ ऑफ दिस आर्क इंटू 80 इक्वल्स टू 40 डिग्री. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4. द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर O इज 6 cm. पॉईंट P लाइज ऑन द प्लेन ऑफ द सर्कल. आता एक फिगर ड्रॉ करूयात.
एक प्लेनची फिगर आहे ही, प्लेन पी, त्याच्यामध्ये एक सर्कल काढलं. अँड व्हॉट इज द रेडियस? द रेडियस ऑफ सर्कल इज 6 सेंटीमीटर अँड सेंटर इज ओ. ही किती आहे? हे 6 सेंटीमीटर आहे. किती आहे हे? 6 सेंटीमीटर. आता लेंथ ओ पी इक्वल्स टू पी 4.5. आता याच्यामध्ये पी इथं कुठेतरी आहे ह्या प्लेनमध्ये, की त्याचं ओपासूनचं डिस्टन्स किती आहे? 4.5 सेंटीमीटर. आता 4.5 सेंटीमीटर म्हटल्यानंतर तो जो पॉईंट पी असेल तो इथं आतमध्ये राहील का सर्कलच्या बाहेर राहील का सर्कलवर राहील? तर अर्थात तो कुठे राहील? या सर्कलच्या मध्ये. 4.5 कुठं असेल? इथे साधारणपणे. म्हणजे हा इथं पी हे आहे 4.5. ऑप्शन इज ऑन द सर्कल? नाही. इन द इंटेरियर ऑफ द सर्कल? येस, इट इज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. क्वेश्चन नंबर 5. इन द फिगर O is the center of the circle. O काय आहे? It is the center of the circle. ROQ 110 and find measure of angle QPT. बघा QPT म्हणजे कोणता अँगल काढायचा आपल्याला? हा जो अँगल आहे हा इथे, हा अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. आता हा ROQ हा काय आहे? सेंट्रल अँगल. म्हणजे ही जी आर्क आहे RXQ हिचं पण मेजर किती असेल? 110. आता हा जो अँगल आहे अँगल RPQ हा काय आहे? या आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड अँगल आहे. म्हणजे RPQ याचं मेजर किती असेल? हाफ ऑफ दिस आर्क इंटू 110 दॅट इज 55. याचं मेजरमेंट किती असेल? 55. हा किती येईल आता इकडचा? हा 55 येईल. आता हा अँगल आणि हा आपल्याला जसं मेजरमेंट काढायचं, हे दोन अँगल हे यांचा काय रिलेशन आहे? तर दे आर इन लिनियर पेअर. ती लिनियर पेअरमध्ये आहेत आणि लिनियर पेअरची प्रॉपर्टी काय असते? की त्यांची ॲडिशन 180 येते. देअरफॉर मेजर ऑफ अँगल QPT इक्वल्स टू 180 minus 55. 180 minus 55 equals to 5 to 1. 125. 125. Option number 4. Option number 4. Question number 6. Quadrilateral ABCD. ABCD is a cyclic quadrilateral. ABCD is a cyclic quadrilateral. Measure of angle BAD म्हणजे कोणता? BAD 75 and measure of angle ADC म्हणजे ADC 85. The bisectors of angle ABC and BCD meet in the point Q. म्हणजे ह्या अँगलचे आणि ह्या अँगलचे हे बायसेक्टर कुठे मीट होतात? ह्या O मध्ये. आणि कशाचं मेजरमेंट काढायचं आहे? मेजर ऑफ अँगल BOC म्हणजे कोणता काढायचा? BOC हा कोणता आहे? या अँगलचा मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. आता बघा हा अँगल जो आहे, हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही कोणते आहेत? अपोजिट. आणि प्रॉपर्टी काय? सायक्लिक क्वाड्रिलेटरलमध्ये द अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे यांची दोघांची ॲडिशन किती येते? 180. म्हणजे हा जो असेल हा टोटल पूर्ण किती असेल? मग कोणता अँगल येतो? मेजर ऑफ अँगल ABC इक्वल्स टू 180 minus 85 इक्वल्स टू 95. किती येईल तो? 95. आता हा जो अँगल आहे हा कोणता? OBC. कोणता अँगल? OBC. मेजर ऑफ अँगल OBC इक्वल्स टू, आता हा BO काय आहे? याचा बायसेक्टर आहे. म्हणजे हा दोन इक्वल पार्ट होतील. म्हणजे हा किती येईल? याचा हाफ असेल. म्हणजे 95/2 इक्वल्स टू इथे 2 4 8 1 2 7
14 म्हणजे 47.5. सेम यामध्ये आणि यामध्ये या 75 आहे. मग हा किती असेल, हा टोटल किती असेल मग या ठिकाणचा काय नाव त्याचं, BAD 180 मायनस 75, 180 मायनस 75 इक्वल्स टू 105. आता हा CO काय आहे, याचा अँगल बायसेक्टर आहे. मग हा काय असेल, याच्या हाफ असेल. मग BCO इक्वल्स टू 105चा हाफ, तो किती असेल, 2 5 10, 2 2 4 आणि ह्याला 52.5. आता हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल BOC बघा, ट्रायंगल BOC मध्ये आपल्याला याचं मेजरमेंट काढायचं, याचं माहीत आहे, याचं माहीत आहे आणि ह्याचं काढायचं आहे. याचं काढायचं असेल तर काय करावं लागेल, हे 180मधून हे दोघांची सम मायनस करावं लागेल. मग तो अँगल कोणता काढायचा आपल्याला, अँगल BOC, अँगल BOC इक्वल्स टू 180 मायनस, आता हा मायनस करावं लागेल, हाही मायनस करावं लागेल, म्हणजे 47.5 मायनस 52.5 इक्वल्स टू 180 मायनस, यांची सम किती येते आता, हे 100, किती येते सम, 100 इक्वल्स टू 80, 180 मायनस 100 80 डिग्री. म्हणजे हा जो अँगल असेल तो किती असेल, 80 डिग्री. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 7. द पेरीमीटर ऑफ अ सेमीसर्कल इज 108. व्हॉट इज द एरिया ऑफ द सेमीसर्कल. आता इथे आपल्याला अगोदर काय करावं लागेल, रेडियस काढावं लागेल आणि नंतर मग एरिया काढावं लागेल. एक सेमीसर्कलची एक फिगर आपण थोडी अशी रफ ड्रॉ करूयात, ही सेमीसर्कल. आता पेरीमीटर ऑफ सर्कलची फॉर्म्युला काय आहे, पेरीमीटर ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे, 2πr. आता हे काय याच्यामध्ये, मग हा जो असेल, हा भाग काय असेल, फक्त तो याच्या 2πrचा हाफ असेल, म्हणजे किती असेल तो फक्त πr. आणि याचे जेव्हा आपण पेरीमीटर काढू त्यावेळेस इथं काय, हे डायमीटर आहे, म्हणजे रेडियस प्लस 2r इक्वल्स टू 108, कारण ही रेडियस r प्लस r 2r. आता ही पेरीमीटर कशाची आहे, पेरीमीटर ऑफ सेमीसर्कल, पेरीमीटर ऑफ सेमीसर्कल इक्वल्स टू, आता त्याच्यामध्ये r कॉमन घेतले, पाय प्लस 2 इक्वल्स टू 108. r पायची व्हॅल्यू 22/7 प्लस 2 108. r याची ॲडिशन करूयात, 22 इथं 1 घेतलं, 22 7 2 14 अपॉन 7 r इक्वल्स टू 108. आता याची ॲडिशन इथं काय होईल, त्याचं 6 अँड हे 3 36 होईल आणि इकडे त्याचं रेसिप्रोकल मल्टिप्लाय, म्हणजे 7 अपॉन काय येईल 36, 7 अपॉन 36, 36 म्हणजे 36 36 3 108. देअरफॉर रेडियस इक्वल्स टू 3 7 21, रेडियस काय आली 21 सेंटीमीटर आली. आणि आता आपल्याला काय करायचं, त्याचं एरिया ऑफ सेमीसर्कल, याचा एरिया ऑफ सेमीसर्कल. टोटल सर्कलचा एरिया किती असतो, πr स्क्वेअर. सेमीसर्कलचा काय येईल, त्याला हाफ 2 डिवायडेड बाय 2. आता व्हॅल्यूज टाकूयात, पाय 22/7 इंटू आरची व्हॅल्यू किती आलेली आहे 21, 21 इंटू 21 इंटू, आता हे डिवाइड 2 आहेत, म्हणजेच काय येईल ते मल्टिप्लिकेशनमध्ये 1/2, 1/2. 7 1 7, 7 3 21 इक्वल्स टू 22 इंटू 3 इंटू 21 इंटू 1/2. इथे आपण याला 11 इंटू 3 इंटू 21, 11 इंटू 3 इंटू 21, 11 3 33 इंटू 21 इक्वल्स टू
आता याचं मल्टिप्लिकेशन 21 3 जा 63, इथं 3 कॅरी 6, 21 3 जा 63, 63 प्लस 6 69 9 म्हणजे 693 सेंटीमीटर स्क्वेअर, 693 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता येईल याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 8. इन द फिगर मेजर ऑफ अँगल ACD. कोणता अँगल? ACD. ACD 65. व्हॉट इज द मेजर अँगल CBD? आणि कोणता काढायचा आहे? CBD. हा आपल्याला याचं मेजरमेंट काढायचं आहे. आता तुम्ही जर फिगर केअरफुली पाहिले तुमच्या लक्षात येईल की ही AD अँड AC आर कॉन्ग्रंट. इथं कॉन्ग्रंटचं साईन दिलं आहे, म्हणजे ह्या दोन्ही काय आहेत? इक्वल आहेत. हे जर इक्वल असतील त्याचे जे बेस अँगल आहेत ते पण इक्वल असतात. हा जर 65 असेल तर मग हा जो टोटल आहे हा सुद्धा किती असेल? 65 असेल. हा सुद्धा 65 असेल. मग हा अँगल किती असेल? तर ADC मध्ये, ट्रायंगल ADC मध्ये हा मेजर ऑफ अँगल A किती असेल? ह्या तिघांची ॲडिशन किती असते? 180 मायनस, मग हे 65 मायनस 65, 180 मायनस 1 इथे आलं 30 इक्वल्स टू 50. म्हणजे मेजर ऑफ अँगल A इक्वल्स टू किती आला? 50. आता ए जो आहे ही जी आर्क आहे खालची ते एक्स घेतला, DXC या आर्कमध्ये हा इन्स्क्राईब्ड अँगल आहे आणि CBD जो आपल्याला काढायचा आहे तो सुद्धा इन्स्क्राईब्ड इन दिस आर्क. म्हणजे जर याचं जे मेजरमेंट असेल तेच याचं असेल, म्हणजेच मेजर ऑफ अँगल B इक्वल्स टू किती असेल? 50 डिग्री. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 8. What is the cost of fencing a circular garden of radius 35 meter with 4 rounds of wire if the wire costs rupees 4 per meter? म्हणजे एक सर्क्युलर गार्डन आहे. अशी उदाहरणं आपण टेक्स्टबुकमध्ये सोडवलेली असतात. हे गार्डन आहे आणि याला फेन्सिंग करायचं. फेन्सिंग करायचं म्हणजे काय, कसे करणार? तर हे जे सर्कल आहे याच्यावर फेन्सिंग असेल आणि असे किती राऊंड करायचे आहेत? 4 राऊंड्स. म्हणजे हा 1 2 3 4. 1 राऊंड म्हणजेच काय? द पेरीमीटर ऑफ द सर्कल. 1 राऊंडचा अर्थ काय होतो? 1 राऊंड इक्वल्स टू पेरीमीटर किंवा सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आणि ती किती असते? 2πr. किती असते? 2πr. आणि असे किती राऊंड बनवायचे त्याचे? 4. म्हणजे एका राऊंडसाठी 2πr लागेल. 4 राऊंडसाठी काय लागेल? मग इंटू 4 वायर लागेल. म्हणजे इतकं वायर 4 राऊंडसाठी लागेल. आता आपल्याला त्याचा कॉस्ट काय आहे? मग 44 रुपीज पर मीटर. मग 2πr इंटू 4 हे झालं टोटल वायर, लेंथ ऑफ द वायर इंटू 44 हा झाला त्याचा रेट. आणि हा आपल्याला मल्टिप्लिकेशन सोडवायचा आहे. 2 इंटू 22/7 इंटू आर किती आहे? 35 इंटू 4 इंटू 44. 7 1 7 आणि 7 5 35. 2 इंटू 2 44 इंटू 5 इंटू 4 20 इंटू 44. आता 44 आणि 44चा स्क्वेअर किती येतो? तो इझी जातो. 44चा स्क्वेअर करत असताना 4 4 16 1. 4 4 16 इंटू 2 32 प्लस 1 32 प्लस 1 म्हणजे 33 आणि 4 4 16 प्लस 1 16 17 18 19 तिथे येईल 1936 इंटू 20 0 2 6 12 कॅरी 1 2 3 6 प्लस 1 7 2 9 18 प्लस 1 and 2 1 2 plus 1 3.
38,720. 38,720. Option number 1.